आम्ही का 10 रुपये किलो दिली. पण ते असं आहे की समजा जे पाठविले तिच्याशी थोडं चांगलं राहतं म्हणून त्यामुळे मला बाय भेटतात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण परत एकदा तुमच्या सेवेत आलेलो आहोत आणि एक आपला नवीन व्हिडिओ इथं आपण लॉन्च करत आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत की तुरीवर कसा रिझल्ट आलेला आहे RPS 76चा. आता आपण इथं कुरा परिसरामधून एक छानसं गाव आहे हिवरा म्हणून. इथं आपण एका मेहनती कास्तकारच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याच तोंडून सर्व गोष्टी आपण ऐकून घेणार आहोत. पण जे नवीन शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांनी माझ्या नवीन जे चॅनल आहे विकी पहाडे या नावाला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आपण सरळ आता त्या कास्तकारांशी भेटू ज्या कास्तकारांनी आपल्या जो RPS 76चा स्प्रे घेतलेला आहे आणि त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे हे बघण्यासाठी आपण स्वतः त्यांच्याकडे जाणार आहोत. तर हे दादा, तुमचं नाव? बाळू पाटील. तुमचा पत्ता? मुक्काम हिवरा, पोस्ट पारांबी, तालुका मुक्ताईनगर. बरं. तर तुम्ही सर्वसाधारण आपलं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं काय नाव आहे? RPS 76. त्यांचा स्प्रे तुम्ही तुरीवर घेतलेला आहे, बरोबर? बरोबर. तर हा स्प्रे घेऊन तुम्हाला किती दिवस झाले? हा स्प्रे घेऊन 2 तारखेला स्प्रे घेतलेला होता. ओके. 2 डिसेंबर 2020. तर बंधूंनो, 2 डिसेंबर 2020ला यांनी हा स्प्रे घेतलेला आहे आणि आज दिनांक 13/12/2020 म्हणजे जवळजवळ 10 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही समाधानी आहात ह्या स्प्रेने? जबरदस्त समाधान. तर तुम्हाला म्हणजे अगोदर कशी परिस्थिती होती ह्या तुरीची? अगोदर परिस्थिती अशी होती की हे तूर म्हणजे नवीन प्रयोग होता. हे मक्यात कोणी तूर पेरत नसते. आम्ही तिच्यात मक्यामध्ये तुरीचं म्हणजे मक्याला स्प्रे करता यासाठी तुरीच्या वया टाकल्या होत्या. पण मका जास्त पावसामुळे एवढा वाढला की तूर झाकून गेली. त्याच्यामुळे तूर एकदम पतली. मग अशी परिस्थिती होती की ठेवा की दुसरं पीक काढा आणि दुसरं पीक पेरा. बरोबर. मग या विचारात असताना तुम्ही भेटले, RPS 76 बद्दल माहिती दिली, म्हणून फक्त एक पाणी देऊन हे तूर ठेवली. आणि त्याच्यावर एक स्प्रे केलेला, एकच स्प्रे केलेला आहे. तर आज म्हणजे बाकी इतर पिकाच्या तुलनेत इतर पीक पेरायच्या ऐवजी हे तूर ठेवली, तर याच्याबद्दल खूप खूप समाधानी आहे. बरं. तर मला असं म्हणायचं होतं की याला फक्त अगोदर फुलं होते आणि तेही कमी प्रमाणात. पण पुढच्या जे 10 दिवस आपण स्प्रे घेऊन घेतलेले आहे, तर याचं तुम्हाला काय वाटतं की जे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरतोय आता, हे RPS 76 प्युअर ऑर्गॅनिक आहे. तुम्ही याच्या अगोदर केमिकल पण वापरलं, पण त्या केमिकलमध्ये आणि RPS 76 मध्ये तुम्हाला काहीतरी बदल वाटला का? केमिकल याच्या अगोदर तर केमिकल तर नेहमी वापरत होतो. पण केमिकलनं हे तूर काहीतरी बदल करीन असं कधी वाटलं नाही. का म्हणलं मार्केटमधलं जेवढंही केमिकल आहे ते स्प्रे करून फार मोठं हे फुलं टिकवू शकतो आपण, नवीन फुलं लागून. बरोबर. नवीन फुलं लावून आणि काहीतरी चांगलं उत्पन्न होईल अशी आशाच नव्हती या तुरीत. त्याच्यामुळे हे तुम्ही जरी सांगितलं की प्रयोग म्हणून वापरा, पण मी म्हटलं प्रयोग म्हणून नाही वापरायचं. आपल्याला आली तर चांगलीच आली पाहिजे तूर. बरोबर. तुमच्या खात्रीवर म्हटलं, नाहीतरी पैसे गेले तर नाहीतरी जाते पीक, नाहीतरी जाते, पैसे गेले तर गेले, पण वापरायचे म्हणजे. RPS 76ची जी किंमत आहे तर ते तुम्हाला वाटतं का किंवा किंमत व्यवस्थित आहे म्हणून? या आजच्या परिस्थितीत म्हणजे हे जे परिवर्तन आहे पिकाचं, त्याच्यामुळे तर मला समाधानकारक किंमत वाटली. कारण मी समजा आतापर्यंत जेवढे बी मार्केटमध्ये तुरीचं उत्पादन यासाठी जे प्रोडक्ट आहे ते तर जवळपास आलटून पालटून वापरलेलेच आहे. बरोबर. सगळे प्रकारचे सांगतात वगैरे अनेक कंपन्याचे ते वापरलेलेच आहे. पण ते वापरल्यानंतर असा रिझल्ट जो आहे तो मनासारखा कधी आला नाही. काय वापरा या मनस्थितीत होतो. तुम्ही एका पंपाला किती वापरलं हे? 60 मिली. 60 मिली यांनी आता वापरलेला आहे. ॲक्च्युअल यांचा डोस जो आहे तो 40 ते 50 ml असतं. पण तूरच्या हिशोबाने आपण हा खूप उशीर याला लागलेला होता आणि फक्त आपण एकच स्प्रे घेतला. एकच आणि परत ते त्यांचं इच्छा आहे की दुसरा स्प्रे परत घ्यायचा आहे. तर परत आपण एकदा येऊ. आता बघा, हा जो स्प्रे घेतलेला आहे ही तूर आहे, याची क्वालिटी, आणि ज्याच्यामध्ये आपण स्प्रे नाही घेतलेला त्याची क्वालिटी ही तुम्हाला दाखवतोय.
तर शेतकरी मित्रांनो बघा, ज्या पिकांवर, ज्या तुरीवर आपण स्प्रे घेतलेला होता तो तुम्हाला दाखवला आहे, ज्याच्यावर नाही घेतलेला आहे त्याची कंडिशन अशी होती. याला तुम्हाला कुठेच असं उत्पन्न दिसणार नाही की होईल म्हणून, पण आज 100% त्याच्यामध्ये काहीतरी प्रोग्रेस झालेली आहे, चांगलं त्याचा रिझल्ट आलेला आहे असं पाटील साहेबांना वाटतं. आणि इथं कुऱ्यावरून आणखी एक शेतकरी आलेले आहे, ते विकास पाटील. त्यांचं पण तुम्ही विकास पाटील हे पण इथं बघण्यासाठी आलेलं आहे. आणि यांनी पण आपला RPS 76 जे आहे यांचा हरभऱ्यावर स्प्रे घेतलेला आहे. आणि तोही व्हिडिओ आपण लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचू अशी अपेक्षा आहे. तर प्लीज माझा नंबर 9284 02 57 13. याचा खूप खूप फायदा असं होत आहे. आणि धन्वंतरी कंपनी जी आहे ती आपल्यासाठी वरदान ठरून आलेली आहे RPS 76च्या माध्यमातून. तर लवकरात लवकर तुम्ही हा वापर करा आणि भरघोस उत्पन्न घ्या असं मी तुम्हाला जाहीर करेल. आणि हा कुरा परिसर आहे, या कुरा परिसरामध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे प्रोडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहे. धन्यवाद.